जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्रामध्ये भोसले घराण्यात झाला हे आपल्याला माहित आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज मूळचे महाराष्ट्रातले आहेत, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे महाराष्ट्रातले नाहीत, तर त्यांचं मूळ बाहेरचं आहे. मग नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ कुठलं आहे, त्यांचं मूळ आडनाव काय आहे आणि त्यांचे पूर्वज महाराष्ट्रात कसे आले याची एक रंजक कहाणी किंवा रंजक इतिहास जो आहे तो आपल्याला या सिरीज मधून पुढे घेऊन जायचा आहे. ही संपूर्ण सिरीज जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचा परिपूर्ण इतिहास आपल्या समोर सादर करणार आहे. कारण आजच्या जमान्यामध्ये, आजच्या काळामध्ये कोणीही पुस्तक वाचायला तयार नाही. सगळ्या कुटुंबापर्यंत, सगळ्या समाजापर्यंत, सगळ्या सर्व जाती धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव आणि खरा इतिहास जाणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तरच पुढच्या पिढ्या त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतील. आणि त्यासाठीच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. या सिरीज मधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकूण एक इतिहासामधल्या सगळ्या बारीक सारीक घटनांकडे अगदी वास्तव दृष्टिकोनातून त्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. तर त्यासाठी ही सिरीज आपण चालू केलेली आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊया. आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवरायांचा संघर्ष नावाच्या सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ आहे. हा आणि इथून पुढचे सगळीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे ते बेल आयकॉन दाबून ठेवा. तर पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूळ किंवा यांचे पूर्वज नेमकं त्यांचं नाव काय होतं आणि त्याचबरोबर ते महाराष्ट्रात कसे आले याचा रंजक इतिहास. चला पहा, सुरुवातीला तुम्हाला सांगतो की भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये अयोध्या नावाचा जो प्रांत आहे, आजच्या घडीला समजा अयोध्या जिथं आहे उत्तर प्रदेशामध्ये, तिथं एक हे बघा, हे ज्याला आपण म्हणजे हिंदीमध्ये त्याला अवध म्हणतात. तर बघा, या अयोध्येला इथं शिसोदे नावाचं एक राजघराणं होतं. कोण? शिसोदे. आणि ते होतं राजपूत घराणं होतं. सूर्यवंशी राजपूत होते बरं काय, सूर्यवंशी राजपूत घराणं होतं. आणि यांचं या इथं अयोध्येमध्ये त्यांचं राज्य होतं. अयोध्येमध्ये राज्य करत असताना यातला एक कर्तबगार पुरुष जो होता, त्याला असं वाटलं की आपण काय केलं पाहिजे, आपण अयोध्येकडून थोडंसं दक्षिणेकडे जाऊन स्वतःचं नवीन स्वतंत्र राज्य तयार केलं पाहिजे. आणि मग यांनी काय केलं, या अयोध्येतून निघून ते असं दक्षिणेकडे यायला लागले. दक्षिणेकडे आल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की इथं बघा, इथं त्यांचं राज्य होतं. उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं राज्य होतं, ज्याला आपण अयोध्या म्हणतो. अयोध्येला त्यांचं राज्य होतं. या अयोध्येतून निघून ते नर्मदेच्या दक्षिण तटावर आले. पहा, हे नर्मदेचं उत्तर तट आहे, म्हणजे उत्तर किनारा हा दक्षिण किनारा. दक्षिण किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी काय केलं, इथं स्वतःचं एक नवीन राज्य तयार केलं किंवा नवीन राज्य स्थापन केलं. आणि हे नवीन राज्य स्थापन केल्यानंतर इथं काही काळ त्यांनी म्हणजे राज्य स्थापन केलं आणि सत्ता भोगली. पण त्यानंतर काहीच दिवसामध्ये असं झालं की शककर्ते शालिवन, तुम्हाला माहित असेल, तुम्हाला नाव माहित आहे, शककर्ते शालिवन राजे जे होते, तर त्या शालिवनांचं काय झालं, इकडे दक्षिणेकडे एवढं मोठं प्रस्थ होतं, त्यांचं एवढं मोठं राज्य होतं. या शालिवनांनी इथल्या या राजाचा पराभव केला. म्हणजे अयोध्येतून जे राजपूत राजे इथं आले होते शिसोदे, या शिसोदे घराण्याचा इथं पराभव केला. हा पराभव होत असताना इथली सगळी कर्ती पुरुष त्या युद्धात कामी आली म्हणजे मृत्युमुखी पडली. पण या युद्धामधून एक 5 ते 6 वर्षाचा एक राजपुत्र म्हणजे राजाचा मुलगा वाचवून त्याला त्याची आई दक्षिणेकडून उत्तरेकडे घेऊन गेली. पहा परिस्थिती, पहा तुम्ही. अयोध्येतून आले, नर्मदा नदीच्या दक्षिणेवर आले, नदीच्या दक्षिणेवरून परत पुन्हा त्यांनी आपला 5-6 वर्षाचा मुलगा घेतला आणि ती स्वाभिमानी स्त्री तिथून एकटी त्या मुलाला घेऊन ती आणखी परत उत्तरेकडे गेली. उत्तरेकडे गेल्यानंतर एक महत्वाची घटना, उत्तरेकडे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तर इथं मेवाड नावाचा प्रांत आहे. काय आहे? मेवाड. हा विंध्य पर्वत जो आहे ना, विंध्य पर्वताच्या पश्चिमेला आहे मेवाड. या मेवाडला ते आले. बघा इथं आले ते. हा आहे मेवाड प्रांत. आणि या मेवाड प्रांतात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे आता काहीही नव्हतं, थोडंफार धनद्रव्य ते सोबत घेऊन आलेले होते. इथं ते एका व्यक्तीकडे कामाला राहिले. तिथं काम करत असताना जसा त्यांचा मुलगा थोडा मोठा झाला तसं त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचे नर्मदेच्या दक्षिण तीरावर आमचं राज्य होतं आणि राज्य करत असताना शालिवानांनी हल्ला केला म्हणून आमचं राज्य नष्ट झालं आणि आम्ही तिथून इथं आलो. आमच्याकडे थोडंफार काही धनद्रव्य आहे आणि हा राजपुत्र आहे. तेव्हा इथल्या या गृहस्थांनी काय केलं, त्यांना मदत केली. आता काही जण याच्यामध्ये काही बखरींमध्ये किंवा काही इतिहासकारांच्या मध्ये थोडीशी वेगळी स्टोरी सांगितली. त्यांनी असं सांगितलं की हे मुलगा इथे एका ब्राह्मणाच्या घरी काम करत होता आणि तिथं तो गाई वळायचा, म्हणजे गुरंढोरं वळायचा. आणि हे गुरंढोरं वळत असताना त्याला धनाच्या घागरी सापडल्या. आणि या धनाच्या घागरी सापडल्यानंतर त्यांनी त्या ब्राह्मणाला, म्हणजे त्याच्या मूळ मालकाला ही स्टोरी सांगितली की मी तिथला राजा आहे, माझ्याकडे एवढं मोठं धन आहे, मला हे धन दैवी कृपेनं लाभलेलं आहे वगैरे वगैरे. अशा काही ठिकाणी
संदर्भ आहेत आणि मग त्याच्यामधून त्यांनी या धनातून पुन्हा त्याचं स्वतःचं इथं राज्य उभं केलं. पण मूळ मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी असं त्याच्यात म्हटलेलं आहे की हे जेव्हा इकडे गेले होते तेव्हा स्वतः सोबतच धन घेऊन गेले होते, कारण ते स्वतः राजे होते आणि मग तो फक्त मुलगा मोठा होईपर्यंत ते कोणाच्या तरी घरी राहिले किंवा कोणाच्या तरी आश्रयाने राहिले आणि मुलगा मोठा झाला की त्यांनी त्या माणसाला सांगितलं की हा राजपुत्र आहे आणि स्वतःचं राज्य पुन्हा स्थापन करायचंय आणि मग हे धन वापरून त्यांनी काय केलं, या मेवाडमध्ये एक किल्ला बांधला, त्याचं नाव होतं चित्रकूट. पहा काय होतं, चित्रकूट नावाचा किल्ला बांधला. या चित्रकूट किल्ल्यालाच नंतर चित्तोड, पहा चित्तोड हे नाव पडलं, म्हणजे चित्तोडगड आपण ऐकलं असेल तर चित्तोडगड हे नाव पडलं. इथं जवळपास 500 वर्ष म्हणजे त्यांच्या पिढीनी 500 वर्ष त्यांनी काय केलं, राज्य केलं. पण 1275च्या सुमारास म्हणजे 1275ला इथं दिल्लीमध्ये मुस्लिम सत्ता स्थापन झाली होती. पहा लक्ष द्या, अत्यंत रंजक आणि महत्वाचा इतिहास आहे की हे महाराष्ट्रात कसे आले, महाराष्ट्रात येण्यात त्यांना का भाग पडलं किंवा कोणकोणत्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं राजपूत घराणं वाचवलं. कित्येक वेळा ते संपुष्टात यायला लागलं होतं, कित्येक वेळा त्यांच्यावर असे प्रसंग आले की आता याच्यातून कोणी वाचणार नाही आणि हा वंश इथं संपेल असं वाटलं होतं. पण ते प्रत्येक वेळा फिनिक्स प्रमाणे नवी भरारी घेत राहिली, कारण तो त्यांच्या रक्तातलाच गुण होता असं आपल्याला म्हणता येईल. किंवा त्यांच्यामधली जी शक्ती होती की स्वतःचा तर वंश तर वाचवायचा पण स्वतः राज्यकर्ते व्हायचं, ही जी त्यांच्यामधली जी शक्ती होती, उर्मी होती, जी जन्मजात गुण त्यांच्यामध्ये होता, तो त्यांना या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढत गेला. आणि मग काय झालं, इथं चित्रकूट नावाचा किल्ला बांधला, त्याचं नाव नंतर चित्तोडगड पडलं आणि इथं 1275च्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधीच इकडे मुस्लिम सत्ता स्थापन झाल्या होत्या. पण यांनी काय केलं, या राजपूत घराण्याशी वारंवार भांडणं म्हणजे युद्ध केले. राजपूत घराण्यासोबत त्यांचे वारंवार लढाया किंवा युद्ध होऊ लागले आणि असं होत असताना या चित्रकूटामध्ये तेव्हा लक्ष्मण सिंह नावाचा राजा होता. पहा लक्ष द्या, कोण होतं, लक्ष्मण सिंह नावाचा राजा होता. हा राजा सुद्धा अत्यंत म्हणजे कर्तबगार होता. पण या लक्ष्मण सिंहासोबत भीमसिंग नावाचा एक कारभारी होता. पहा भीमसिंग नावाचा एक कारभारी होता. हा भीमसिंग काय करायचा, कारभार पाहायचा आणि लक्ष्मण सिंह काय होता, राजा होता. आता असं म्हटलं जातं की काय झालं, इथं तेव्हा अल्लाउद्दीन खिलजी होता. पहा अल्लाउद्दीन खिलजीचं इथं राज्य होतं. तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलं असेल, खिलजी पाहिला असेल तुम्ही, राणी पद्मावती तुम्ही नाव ऐकलेलं असेल. तर राणी पद्मावतीचं काय मॅटर आहे, तर ती स्टोरी अशी आहे की ती लक्ष्मण सिंहाची पत्नी होती. आता काही बकरींमध्ये काय म्हटलेलं आहे माहिती आहे का, की ती भीमसिंहाची पत्नी होती. काही बकरींमध्ये तसं सुद्धा वर्णन आहे किंवा काही इतिहासाच्या इंग्रजी इतिहासकारांनी असं सुद्धा म्हटलं आहे की ती भीमसिंहाची पत्नी होती. पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं असं आहे की ती लक्ष्मण सिंहाची पत्नी होती. कोण, पद्मावती. आणि ती इतकी सुंदर होती की जर समजा तिनं पानाचा विडा खाल्ला असेल तर ते पानाचा विडा सुद्धा गळ्यातून खाली उतरताना असं लाल सुरूक दिसायचं, म्हणजे इतकी सुंदर होती. आणि अल्लाउद्दीन खिलजीला हे माहिती पडलं की या राजाची इथं अशी पद्मावती नावाची एक राणी आहे आणि ती खूप सुंदर आहे. तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला वाटलं की आपण ही किल्ला जिंकून घ्यावा, हे राज्य खालचं करावं आणि पद्मावती आपण जिंकून घ्यावी. आणि ती पद्मावतीला जिंकून घेण्यासाठी या चित्रकूट म्हणजे चित्तोडगडला आला. चित्तोडगडचा जो किल्ला होता त्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. किल्ल्याला वेढा दिला म्हणजे काय केलं, किल्ल्याला चारी बाजूनं घोरलं, घेरलं, किल्ल्यातली रसद बंद केली आणि किल्ला लढवायला सुरुवात केली. पण राजपूत राजांमध्ये हे जे राजपूत होते सिसोदे, यांच्या रक्तामध्येच लढणं होतं, संघर्ष होता. त्यांनी त्या म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीला कवडीची सुद्धा किंमत दिली नाही आणि त्यांनी काय केलं, सततपणे बरेच काळपर्यंत तो किल्ला आपला लढवत ठेवला. पण लक्ष्मण सिंहांना असं लक्षात आलं की आता आपण जास्त काळ किल्ला लढवू शकत नाही, कारण या अल्लाउद्दीन खिलजीकडे मोठं सैन्य आहे आणि आपल्याकडे सैन्य नाही. आपल्या किल्ल्यामध्ये जे काय आहेत लोक 400-500 हजार, तेवढ्यावरच आपल्याला हा किल्ला जास्त दिवस टिकून धरता येणार नाही. मग त्यांनी असा निर्णय घेतला की आपण रोज क्षणक्षण मरण्यापेक्षा आपण काय करू, एकदाच अंतिम युद्ध करू, जे होईल ते होईल. माहित होतं आपल्याला की आपण हारणारच आहेत, पण आपण लढून मरायचं, भिवून मरायचं नाही. आणि मग यांनी ठरवलं की आता काय करायचं, आपण किल्ल्यातून बाहेर पडून मैदानावर जाऊन त्यांच्यासोबत आता युद्ध करायचं, कारण किल्ल्यातली सगळी रसद म्हणजे अन्न पाणी सगळं हे संपत आलेलं होतं. मग अशा वेळेला लक्ष्मण सिंहांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण राजपूत राजे तयार झाले किंवा त्या म्हणजे जे राजपूत सैनिक होते किंवा त्याच्यामधले जे राजवंशातले जेवढे काही लोक होते ते सगळे तयार झाले. एकीकडे असं म्हटलं जातं की स्त्रियांनी असं सांगितलं की आम्ही अग्निकुंड पेटवणार आणि त्या अग्निकुंडामध्ये आम्ही स्वतःला संपून घेणार, आणि दुसरीकडे या लोकांनी सगळ्यांनी असं सांगितलं की आपण बाहेर जाऊन त्यांच्यासोबत युद्ध करणार. पण मूळ मुद्दा असा आहे की याच्यामध्ये सुद्धा दोन प्रवाह आहेत. जेव्हा भीमसिंगांनी हा निर्णय घेतला तेव्हा तिथल्या संपूर्ण स्त्रियांनी सुद्धा हाच निर्णय घेतला युद्धाचा, आणि स्त्री आणि पुरुष दोघं जण मिळून त्यांच्यासोबत लढले असं म्हटलं जातं. आणि या पद्मावतीनं अग्निकुंडामध्ये म्हणजे स्वतःला संपवलं असंही म्हटलं जातं. पण आता मूळ मुद्दा याच्यातला आपल्याला पुढचा आहे की जेव्हा हे सगळेजण लढायला तयार झाले तेव्हा भीमसिंगांनी असा विचार केला की जर आपण सगळेच जण जर लढलो तर आपला जो शिशोदे वंश आहे, शिशोदे जो वंश आहे, हा वंश इथं संपून जाईल, हा वंश तर संपुष्टात येऊ नये. मग काय करायचं,
तेव्हा लक्ष द्या, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा काय केलं, या लक्ष्मण सिंहांना 12 पुत्र होते. पहा, लक्ष्मण सिंहांना किती पुत्र होते? 12. 1 2 असे 12 पुत्र होते त्यांना, लक्ष्मण सिंहांना. पैकी 2 नंबरचा जो पुत्र होता त्याच्यावर त्यांचं खास प्रेम होतं किंवा मर्जी होती असं म्हणलं तर चालते, कारण हा खूप अत्यंत कर्तबगार होता, खूप मोठा कर्तबगार होता, हुशार होता, युद्धामध्ये सुद्धा तरबेज होता. मग अशा वेळेला लक्ष्मण सिंहांना असं वाटलं की आपला सिसोदे वंश संपून जाण्यापेक्षा आपण काय करू की या आपल्या 2 नंबरचा जो मुलगा आहे त्या 2 नंबरच्या मुलाला काय करू आपण, त्याचं नाव होतं अजय सिंह. काय नाव होतं? अजय सिंह. तर या अजय सिंहांना काय करू आपण, असं सांगू की तुम्ही काय करा, आम्ही सगळेजण आता असा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही काय करा, गुप्त मार्गाने म्हणजे या किल्ल्यातून गुप्त मार्गाने बाहेर पडा आणि तुम्ही इथून निघून जा. पण मूळ मुद्दा असा होता की अजय सिंह सुद्धा त्याच राजपूत घराण्याचा होता, त्याच्या अंगामध्ये तेच रक्त होतं, त्याच्यामुळे अजय सिंह असं म्हटला की मी जाणार नाही. तेव्हा लक्ष्मण सिंहांनी असं सांगितलं की तुला आपल्या सिसोदे वंश मोठा करायचा आहे, तू कर्तबगार आहे, तू परत पुन्हा स्वतःचं राज्य स्थापन करू शकतो आणि परत पुन्हा हे सगळं जिंकू शकतो, म्हणून तू गेलं पाहिजे. तेव्हा अजय सिंहांनी काय केलं की या 1 नंबरचा जो सगळ्यात मोठा मुलगा होता, या मुलाचा जो मुलगा होता हमीर सिंह, याला सोबत घेतलं. पहा, हा तेव्हा 6 वर्षाचा होता, हमीर सिंह 5 ते 6 वर्षाचा होता. अजय सिंह एकटा गेला नाही, अजय सिंहानं काय केलं, आपला पुतण्या सोबत घेतला हमीर सिंह. आणि हमीर सिंह आणि अजय सिंह हे दोघं जण थोडंफार धनद्रव्य घेऊन या चित्तोडगड किल्ल्यातून निघाले, चित्तोडगडातून निघाले आणि इकडे आरवली पर्वतामध्ये गेले. पहा, आरवली पर्वत जो आता भारताच्या म्हणजे वायव्य दिशेला आहे किंवा पाकिस्तानच्या बाजूने जो आहे तो आरवली पर्वताकडे गेले. कोण? अजय सिंह आणि हमीर सिंह गेले. त्यानंतर या चित्तोडगडाच्या समोर घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये हे सगळे जे राजपूत राजे होते किंवा राजपूतांचे जे सैनिक होते, वंशज होते, ते सगळे संपले. जवळपास पूर्णच्या पूर्ण त्यांची कत्तल झाली, ते मृत्युमुखी पडले. आणि इथं अल्लाउद्दीन खिलजीनं स्वतःचा राक्षसी स्वभाव दाखवला आणि तो जिंकला. आता मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा हे सगळं नष्ट झालं, चित्तोडचा किल्ला त्यांच्याकडे गेला, चित्तोडगड त्यांच्याकडे गेल्यानंतर आरवली पर्वतामध्ये जेव्हा हे दोघं जण गेले, हमीर सिंह आणि त्यांचा काका अजय सिंह, अजय सिंहांनी काय केलं, परत तिथं पहा, कारण हे हार मानणारे नव्हते, हारणं यांच्या नशिबात म्हणजे यांच्या याच्यात लिहिलेलंच नव्हतं. किती वेळा युद्ध होऊ द्या, किती तुम्ही संपून टाका, परत पुन्हा ते रक्त वर येणारच होतं. आणि मग अजय सिंहांनी परत इथं स्वतंत्र राज्य स्थापन केलं, स्वतंत्र राज्य स्थापन केलं. परत पुन्हा काही लोकांची जमवाजमव केली 1, 2, 5 वर्षामध्ये आणि पुन्हा स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन म्हणजे तिथं निर्माण केली. आणि या राज्यगादीवर हमीर सिंहाला बसवलं. पहा, कोणाला? हमीर सिंहाला. आता याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की हमीर सिंहाला त्यांनी का बसवलं असेल, त्याच्यावर तो 5-7 वर्षाचा होता. सगळं अजय सिंहांनी केलं. मग अजय सिंहाला अशी काय गरज पडली की हमीर सिंहाला राजा करायची? पण लक्षात घ्या, लक्ष्मण सिंह जे होते, लक्ष्मण सिंह यांचा मोठा मुलगा जो होता, तो मोठ्या मुलाचा मुलगा हमीर सिंह होता. आणि हा अजय सिंह जो होता तो 2 नंबरचा मुलगा होता. मग अजय सिंहाला असं वाटलं की राजा कोण झालं पाहिजे? हमीर सिंह झाले पाहिजे, कारण त्या गाडीचा वंश ज्येष्ठ असायचा आहे की नाही, म्हणजे मोठा मुलगा असायचा. मग मोठ्या मुलाचा मुलगा इथं होता, म्हणजे आपल्या मोठ्या भावाचा अधिकार होता त्या गादीवर. पण तो चित्तोडगडच्या युद्धामध्ये मुस्लिमांशी म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून मग या गादीवर कोण बसलं पाहिजे? हमीर सिंह बसला पाहिजे असं त्याला वाटलं. मग हमीर सिंह गादीवर बसला. हा सुद्धा खूप पराक्रमी होता, हा सुद्धा भयानक पराक्रमी होता, योद्धा होता मोठा. या दोघांनी ताबडतोब हे सगळं जिंकत पुन्हा एकदा मेवाडचा किल्ला जिंकून घेतला, म्हणजे चित्तोडगड जिंकून घेतला. हे सगळं झालं कारण यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत आपण त्यांचा बदला घेणार नाही तोपर्यंत आपण पायात म्हणजे चप्पल बूट घालणार नाही, गादीवर झोपणार नाही, जेवण असंच करणार खाली बसून किंवा वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या त्यांनी शपथ घेतल्या होत्या. असं काही ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे किंवा काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये लिहिलं आहे. मग ही शपथ त्यांनी पूर्ण केली आणि त्यांनी परत पुन्हा काय केलं, मेवाडचा किल्ला जिंकून घेतला. आता हे सगळं राज्य परत पुन्हा हमीर सिंगांच्या ताब्यात आलं, म्हणजे हमीर सिंह तिथले राजा झाले. पण त्यानंतर काही दिवसांनी अजय सिंहांचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला? अजय सिंहाचा मृत्यू झाला. आणि अजय सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर आता सध्या कोण आहे तिथं? हमीर सिंह आहे. मग आता या अजय सिंहाचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं सज्जन सिंह. काय होतं? सज्जन सिंह. आता सज्जन सिंहला असं वाटलं की ही गादी हमीर सिंहाची आहे आणि आता मी जर समजा गादीसाठी भांडत बसलो किंवा याच राज्याचे 2 राज्य केले किंवा मला जर काही हे करायचं असेल तर मला माझ्या चुलत भावासोबत काय करावं लागेल? भांडत बसावं लागणार आहे. कोणासोबत? हमीर सिंह सोबत. आणि ते त्या घराण्यात नव्हतं, म्हणजे त्यांचे संस्कार किंवा त्यांचं जे वागणं होतं, त्यांनी एकमेकांसाठी जे त्याग केला, बलिदान केलं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तेव्हा तरी अशी काही अंतर्गत वादावादी नव्हती. म्हणून सज्जन सिंहनं असं ठरवलं की आपल्याला काय करायचं, हे राज्य हमीर सिंहसाठी सोडून द्यायचं आणि आपल्याला काय करायचं, दक्षिणेकडे जायचं. कुठे जायचं? दक्षिणेकडे. म्हणून पहा, आता लक्ष द्या, इथं कोण आहे? हमीर सिंह आहे.
हमीर सिंह. आता याचा चुलत भाऊ इथून दक्षिणेकडे आला. दक्षिणेकडे आल्यानंतर हे जे गुजरात आहे आणि हे जे मध्य प्रदेश आहे, तर गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सेंटर पॉइंटला म्हणजे इथं मध्ये गुजरात आणि काय म्हणतो आपण त्याला, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये त्यांनी काय केलं, सोंदवड नावाचं एक ठिकाण आहे, तर त्या सोंदवडला स्वतःचं नवं राज्य तयार केलं. म्हणजे हमीर सिंहची मदत घेतली, थोडेफार सैनिक घेतले, थोडेफार तिथून आर्थिक मदत घेतली, हे सगळं घेऊन तो खाली आला आणि त्यांनी सांगितलं हमीर सिंहाला की मी माझं नवीन राज्य स्थापन करतो. आणि मग इथे यांनी सोंदवडला नवीन राज्य स्थापन केलं. आता सोंदवडला नवीन राज्य स्थापन केल्यानंतर इथं वेगवेगळे राजे राज्य करत होते. म्हणजे त्या सज्जन सिंहचा मुलगा म्हणजे दिलीप सिंह असेल, दिलीप सिंहानंतर सिंहाजी असेल, सिंहाजी नंतर भोजाजी असेल, असे वेगवेगळे राज्य तिथं राज्य करत होते. परंतु भोजाजीच्या काळामध्ये जे भोजाजी राजे होते यांच्या काळामध्ये या दिल्लीतल्या मुस्लिम सत्तांचं आणि या राजपूत सत्तांचं भयानक वैर वाढलं आणि मग हे वारंवार यांच्यावर हमले करायचे, यांना हरवायचे, मग हे पुढे निघून गेले की परत हे प्रांत जिंकून घ्यायचे. आणि त्याच्यामुळं भोजाजी राजे जे होते यांचं अख्खं आयुष्यच त्या लढाईमध्ये गेलं. पण भोजाजी राजानंतर जे देवराजजी होते, देवराजजींना मात्र याचा कटाळा आला. देवराजजीला वाटलं आपण एवढा सगळं प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही, आपली सगळी हयात गेली. म्हणजे भोजाजी जे होते त्यांचे पुत्र देवराजजी होते, त्यांना असं वाटलं की इथं थांबून काही फायदा नाही आणि एक खूप मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये यांचं जवळपास राज्य नष्ट झालं, ते सगळं मुस्लिमांनी जिंकून घेतलं. मग देवराजजींनी असा विचार केला की आपण लढत मरण्यापेक्षा किंवा आता इथून त्यांच्या कैदेत जाण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, आणखी दक्षिणेकडे गेलं पाहिजे. आणि मग देवराजजी काय झाले, इथून परत पुन्हा दक्षिणेकडे आले आणि इथं ज्या आपली कृष्णा नदी आहे किंवा या नद्यांच्या याच्यामध्ये त्यांनी परत पुन्हा स्वतःचं इथं आले आणि इथं पाळेगारी करू लागले. पहा काय करू लागले, पाळेगारी. म्हणजे छोटे मोठे काय करायचे, काम करायचे, पाटीलकीचे वगैरे असे कामं. मग पाळेगारी करत असताना असं म्हणतात की त्यांनी सगळ्यात आधी भोसावंत नावाचं गाव होतं, भोसावंत नावाचं एक गाव होतं, या गावाची त्यांना पाटीलकी मिळाली असं म्हटलं जाते. पाटीलकी मिळाली कशाची, भोसावंत या गावाची पाटीलकी मिळाली. म्हणून मग त्यांनी काय केलं, आणि ते या मुस्लिम सत्तेसोबत त्यांचे युद्ध करत होते किंवा त्यांचे भांडणं होते, म्हणून त्यांनी स्वतःचं सिसोदे नाव जे होतं, पहा नाव बदलण्याचा कार्यक्रम एकदम खतरनाक आहे. याच्यावर 2-3 जणांचे वेगवेगळे मत आहेत. जे त्यांचं सिसोदे नाव होतं, हे सिसोदे नाव त्यांनी परत पुन्हा या मुस्लिम सत्तेनं आपल्याकडे येऊ नये, परत आपल्यासोबत भांडू नये किंवा आपल्याला ओळखू नये, म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःचं नाव म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव भोसाजी होतं म्हणून भोसावंत भोसले ठेवलं असं म्हटलं जाते. भोसावंत भोसले म्हणजे भोजाजीवरून नाव आलं असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की इथं भोसावंत या गावाची पाटीलकी त्याला पहिल्यांदा भेटली होती म्हणून भोसावंतचे भोसले म्हणून त्यांचं नाव भोसले झालं असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे 2 प्रवाह याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. एक मत प्रवाह असा आहे की ते भोसावंत या गावचे पाटील होते म्हणून भोसले. दुसरा मत प्रवाह आहे की त्यांनी स्वतःचं नाव बदललं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी स्वतःचं नाव भोसले केलं. म्हणजे सिसोदे नाव जे होतं ते सिसोदे नाव इथं महाराष्ट्रात आल्यानंतर देवराजजींच्या काळामध्ये बदललं आणि ते भोसले झालं. देवराजजी भोसले म्हणजे त्यांचं नाव पडलं भोसावंत भोसले. आणि अशा पद्धतीनं इथपर्यंतचा हा इतिहास आला. आपण नेमके महाराष्ट्रामध्ये इथं येऊन पोहोचलो. पण महाराष्ट्रात आल्यानंतर यांना वेगवेगळ्या गावच्या पाटीलकी भेटायला लागल्या, कारण हे आधी शूरवीर होते, पराक्रम करणे हे त्यांच्या रक्तामध्ये होतं. आणि मग काय झालं, या देवराजजींच्या पुढच्या ज्या पिढ्या होत्या त्या सगळ्या पिढ्यांना वेगवेगळ्या गावच्या पाटीलकी भेटू लागल्या. त्याच्यामध्ये सिंगणापूरची पाटीलकी खूप महत्वाची होती. आणि मग सिंगणापूरची पाटीलकी भेटली आणि हळूहळू आणखी पाटीलकी त्यांच्या वाढत गेल्या. आता याच्यामध्ये जर पाहायचं असेल तुम्हाला तर पहा, आता याची जी पूर्वजांची जी सगळी वंशावळ आहे ती थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की सगळ्यात आधी आपण पाहिलं लक्ष्मण सिंह होते. लक्ष्मण सिंहांच्या नंतर लक्ष्मण सिंहांचा मुलगा अजय सिंह, सज्जन सिंह, त्याच्यानंतर दिलीप सिंह, शिवाजी किंवा सिंहाजी असं 2 वेगवेगळे त्यांचे नाव आहेत. काही ठिकाणी त्यांचं नाव सिंहाजी आहे, काही ठिकाणी नाव शिवाजी आहे. त्याच्यानंतर भोसाजी नंतर देवराजजी. पहा आता आपण देवराजजी बद्दल बोलत होतो. आता देवराजजी नंतर काय झालं, उग्रसेन, मग माहुलजी, खेलोजी, जानकोजी, सतुजी आणि संभाजी इथपर्यंत त्याच्या वंशावळीतले हे राजे होत गेले. म्हणजे राजे नव्हते तेव्हा, ते फक्त पाटीलकी करायचे. हे सगळे जे होते हे पाटीलक्या करायचे. वेगवेगळ्या गावच्या यांच्याकडे पाटीलक्या आल्या होत्या कारण त्यांचं राज्य नष्ट झालं होतं. त्यांनी पाळेगारी म्हणून काम केलं होतं आणि पाळेगारापासून पुन्हा आता हळूहळू स्वतःचे वाढवत त्यांना वेगवेगळ्या 2-2, 4-4, 5-5 गावच्या पाटीलक्या मिळालेल्या गेल्या, इथपर्यंत ते आले. आता मूळ मुद्दा असा आहे की आपला जो इतिहास चालू होतो खरा, तो इतिहास आपला इथून चालू होता. आतापर्यंत आपण काय पाहिलं, फक्त त्यांची वंशावळ पाहिली, ते कशा पद्धतीने महाराष्ट्रात आले, त्यांचं नाव सिसोदे कसं झालं हे पाहिलं. आता मूळ मुद्दा आहे की शिवाजी किंवा बाबाजी, म्हणजे बाबाजी भोसले यांचंच नाव शिवाजी सुद्धा होतं. त्यांना शिवाजी भोसले सुद्धा म्हणायचे किंवा बाबाजी भोसले असं म्हणायचे. आता याच्यानंतर यांचा जन्म झाला होता 1533 ला, म्हणजे संभाजींच्या पोटी, म्हणजे संभाजी पाटील, म्हणजे ते पाटीलकी करायचे म्हणून त्यांना संभाजी पाटील म्हणायचे. तर संभाजी पाटलांच्या पोटी 1533 ला जवळपास बाबाजींचा
जन्म झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतर बाबाजी नंतर 1550ला मालोजी जन्मले आणि हे त्यांचे भाऊ आहेत बरं का, विठोजी. हे त्यांच्या खाली जरी दर्शवलेलं असलं तरी हे लक्षात घ्या, हे मालोजी आणि विठोजी दोघं भाऊ आहेत. ते चुकून झालं असेल पीपीटी बनवताना. तर पहा, विठोजी यांचा जन्म आहे 1553ला. आता एक गोष्ट लक्षात घ्या महत्वाची, की बाबाजी भोसले जे होते, बाबाजी भोसलेंचा जन्म 1533ला आहे. त्याच्यानंतर 1550ला मालोजींचा जन्म आहे आणि 1553ला विठोजींचा जन्म आहे. आणि यांच्या पोटी मग आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे जन्मले आणि शहाजीराजानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज. तर हा इतिहास आपल्याला क्रमशः पुढच्या याच्यामध्ये पाहायचाच आहे. आपण आता पूर्ण इतिहास शिकवणार, पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टीवर काही लोक आक्षेप घेतात. त्यांचं म्हणणं असं आहे की लक्ष्मण सिंह 1275ला मृत्युमुखी पडले लढाई करत असताना, जेव्हा त्यांना 12 मुलं होती. म्हणजे यांचा जन्म जास्तीत जास्त असून तेव्हा ते 60-65 वर्षाचे असतील जे असतील ते, म्हणजे 1200 ते 1220च्या दरम्यानचा यांचा जन्म आहे असं म्हटलं जातं. मग बरेच इतिहासकार काय म्हणतात की 1200 पासून तर यांचा जन्म 1553 आहे, म्हणजे 1600 पर्यंत जवळपास 400 वर्षामध्ये 16 पिढ्या कशा झाल्या पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 म्हणजे 15 पिढ्या. हे 16 धरू नका बरं, काही भाऊ आहेत, म्हणजे 15 पिढ्या. आणि नंतर 16वी कोणाची, शहाजी राजांची जी आहे ती 16वी पिढी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 17वे आले, बरोबर आहे. ते कधी 1630ला. पण 15 पिढ्या जर आपण धरल्या आहे की नाही, तर या 15 पिढ्या ज्या आहेत ह्या म्हणजे 400 वर्षामध्ये 15 पिढ्या कसं काय झाल्या बाबा. तर त्याचं उत्तर असं आहे की बरेच जण जरी हे असं नाही म्हणत असले तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. इथं पहा, बाबाजी भोसलेंची पिढी कधीची आहे, 1533ची. आणि त्याच्यानंतर लगेच या दोन भावाची, म्हणजे 20 वर्षातच ही पिढी, नवीन पिढी तयार झाली. म्हणजे ही तर 17 वर्षातच, कारण त्या काळामध्ये लग्न खूप लवकर व्हायचे, 15-16व्या वर्षी लग्न व्हायचे आणि मुलं सुद्धा व्हायचे. म्हणजे ह्या जे 15-16 पिढ्या झाल्या याच्यामध्ये वयानुसार किंवा फक्त 400 वर्षात एवढ्या पिढ्या कशा झाल्या असं म्हणण्याला फारसा काही वाव राहत नाही. कारण 20 वर्षाच्या आसपास एक पिढी, या पद्धतीने हे सगळा रेशो चालत आलेला आहे. कदाचित काही ठिकाणी याच्यामध्ये काही वेगळं आलं असेल, कमी जास्त झालं असेल, पण आपण जे तयार केलेली आहे ही वंशावळ, ही सगळी वंशावळ वेगवेगळे संदर्भ वापरून, जसं की चिटणीसांची बकर असेल किंवा इंग्रज इतिहासकार डक असेल, हे वेगवेगळे इतिहासकार आणि त्यांचे संदर्भ वापरून तयार केली. आणि याच्यामध्ये थोडाफार बदल आहे, काही ठिकाणी नावात बदल आहे, काही ठिकाणी या वंशावळीमध्ये थोडासा बदल आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक नाकारला होता, ते राजपूत नाहीत म्हणून, तेव्हा त्यांनी जे वंशावळ आणली होती ती वंशावळ ज्या म्हणजे राजस्थानच्या भटांनी तयार केली होती, तर त्या भाटांची सुद्धा वंशावळ आणि ही वंशावळ जवळपास सेम टू सेम मिळती जुळती आहे. थोडाफार बदल आहे नावामध्ये किंवा एखाद्या पिढीमध्ये. बाकी सगळं त्यांनी जी वंशावळ दिली ती सुद्धा अशीच आहे, फक्त नावांमध्ये थोडा बदल आहे. म्हणजे समजा एखाद्याचं नाव शिवाजी आहे तर इथं सिंहाजी झालेलं आहे, अशा काही ठिकाणी बदल आहेत, बाकी सगळं सेम आहे. मग आता अशा पद्धतीनं छत्रपती म्हणजे शिवाजी राजांचे जे आजोबा आहेत मालोजी आणि विठोजी, हे म्हणजे आजोबा आणि चुलत आजोबा, तर इथपर्यंत आपण पोहोचलो आणि इथूनच खऱ्या अर्थानं या इतिहासाला सुरुवात होणार आहे. ही सिरीज जर आता तुम्हाला अशीच पाहायची असेल किंवा पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील इंटरेस्टिंग पद्धतीने, छत्रपती शिवाजी महाराजांचा रंजक इतिहास आहे, अत्यंत पराक्रमशाली, गौरवशाली आणि अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे. तो इतिहास जर तुम्हाला वास्तव पाहायचा असेल, त्याच्यातल्या घडामोडी पाहायच्या असतील, तर आताच एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा, कारण त्याशिवाय तुम्हाला ते व्हिडिओ येणार नाहीत. तुमच्या मुलांना तुम्ही पुस्तक वाचायला तेवढं कदाचित वाचले नसतील मुलांनी, किंवा घराघरात अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास गेला नसेल, तर आपण हा सिरीजच्या निमित्तानं, या व्हिडिओच्या निमित्तानं प्रत्येकाला पुस्तक वाचायचं सुद्धा कष्ट राहणार नाही, कारण पुस्तक आजकाल कोणी वाचत नाही, म्हणून आपण सिरीज मधून ते घेऊन येणार आहोत. आता पहा, आपण हा जो व्हिडिओ तयार केलाय, या व्हिडिओसाठी काय केलेलं आहे आपण, चिटणीस्कृत बखर, याच्यामध्ये थोडेफार वेगवेगळे असतील, पण आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्यांच्यावर जे काही वेगळे प्रवाह आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये सांगितले. पण साधारणतः ते पाहिलं इतिहासकार टॉड असतील किंवा मेवाडचे भाट असतील किंवा कृष्णराव केळुसकर यांचं जे पुस्तक आहे, याच्या या सगळ्यामध्ये जी वंशावळ आहे त्या वंशावळीचा अभ्यास करून त्या वंशावळीनुसार आपण हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये काही वंशावळी वेगळ्या आहेत किंवा काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहे, त्याचं सुद्धा स्वागत आहे. पण साधारणतः मिळती जुळती वंशावळ आहे, सगळ्यांना जवळपास मान्य असल्यासारखी आहे, म्हणून आपण ही वंशावळी इथं दाखवलेली आहे. तर पुढचा व्हिडिओ लगेच आता इथून पुढे आपण क्रमाने व्हिडिओ येणार आहेत, म्हणून परत सांगतो मी की हे एटीएम गुरु नावाचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण हा इतिहास खूप महत्त्वाचा आहे, खूप रंजक आहे आणि तो सगळ्याच भारतात, म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात, फक्त मराठा समाजाचाच नव्हे तर सगळ्याच समाजातल्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज खरेखुरे पोहोचणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओची वाट पहा, लगेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल. थांबतो इथं. धन्यवाद. जय जिजाऊ.